राज्यभरात खळबळ उडवणारं अशोक खरातचं प्रकरण आज त्याच्या पत्नीची म्हणजेच कल्पना खरात यांची राहता न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठीची सुनावणी आहे। या विषयावरती आपल्याला सगळे अपडेट्स बारीक सारीक समजून घ्यायचे आहेत। या प्रकरणामध्ये अरविंद बावके याने 5,52,00,000 रुपये ते बाजार मूल्य 6,07,00,000 रुपये अशा आशयाचा या ठिकाणी व्यवहार झाला। रावसाहेब गोंदकर यांची जमीन खरातच्या पत्नीनं पॉवर ऑफ अटर्नी करून ही विकत घेतली होती आणि त्यानंतर खरात याच्या पत्नीवरती फसवणुकीचा व्याजाच्या धंद्याचा जो आरोप झाला त्याबद्दल त्यांच्यावरती शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कल्पना खरात ही अनेक दिवसापासून फरार आहे। लुकआउट नोटीस तिला जारी केलेली आहे। हे सगळं होत असताना कल्पना खरातीने याच राहता न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे। आजच्या या सुनावणी दरम्यान कल्पना खरात हिच्या वकिलानं न्यायालयामध्ये सांगितलं की या प्रकरणामध्ये कल्पना खरात हिचा काही संबंध नाही, केवळ अशोक खरात याच्यावरती गुन्हे दाखल झाल्यामुळं हिच्या पत्नीला म्हणजे कल्पना खरात हिला टार्गेट करण्यात येत आहेत। म्हणजेच कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा या दृष्टीने कल्पना खरात हिच्या वकिलांनी आज या राहता न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद केलेला आहे। याच संदर्भामध्ये कोर्टामध्ये आणखीन नेमकं काय झालं, कायद्याच्या बाजू काय आहेत, कोण वरचढ ठरेल किंवा अटक होईल किंवा नाही होईल या विषयावरती आपल्याला शिर्डी येथील वकील ॲडव्होकेट गोंदकर अधिकची माहिती देणार आहे। त्यामुळं हे सगळं प्रकरण समजण्यास अतिशय सोपं जाणार आहे। नेमका खरात याने व्यवहार शिर्डीतील गोंदकर जमिनीशी संदर्भात त्याच्यात अरविंद बावके याचं काय कनेक्शन होतं, किरण सोनवणेचं काय कनेक्शन होतं, हे सविस्तर समजून घेण्यासाठी वकिलांनी दिलेली गॉडफादर मीडियाला मुलाखत ही तुम्ही अवश्य पहा। महाराष्ट्रामध्ये कॅप्टन अशोक खरात नावाने जे प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये त्या कॅप्टन अशोक खरात व त्यांची पत्नी कल्पना खरात यांच्या लाभामध्ये शिर्डीच्या जवळच निगोज येथे गट नंबर 106-2 ही मिळकत, या मिळकतीचे जे मालक होते मूळ मालक यांच्याकडून खरात दाम्पत्यांनी व्याजाने पैसे देऊन सदरची मिळकत त्यांची ही बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बळकावण्याच्या प्रयत्नात ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत। म्हणजे रावसाहेब गोंदकर हे फिर्यादी, त्यांची जमीन यशस्वीपणे बळकावली। त्यामुळे काय झालं, फिर्यादीने या आरोपींविरुद्ध व त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आणि फिर्याद दाखल झाल्यानंतर आता कल्पना खरात हिला अटक होणार या भीतीने तिने आज राहता न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्याकरता याचिका अर्ज दाखल केला होता। त्याच्यावरती आज अंतिम सुनावणी झाली। अच्छा, मग त्यामध्ये युक्तिवादात नेमकं काय समोर आलं किंवा न्यायाधीश गुप्ता यांच्यासमोर कशी बाजू मांडण्यात आली? त्यामध्ये अर्जदार जी होती कल्पना खरात, तिच्या वकिलांनी तिची बाजू मांडून युक्तिवाद पूर्ण केला। त्यानंतर सरकारी वकिलांनी त्यांचा युक्तिवाद केला। जे तपासी अधिकारी आहेत यांनी युक्तिवाद करून कोर्टाला सांगितलं, मान्य न्यायालयाला सांगितलं की याच्यामध्ये तिच्या खात्यावरती कशा प्रकारे रक्कमा आलेल्या आहेत, कशा प्रकारे रक्कमा तिच्या खात्यावरून गेलेल्या आहेत, ती कशी ह्या पूर्ण व्यवहाराची किंवा ह्या पूर्ण ट्रान्झॅक्शनची ती कशी लाभार्थी आहे हे सर्व दाखवून दिलं आणि मूळ फिर्यादीतर्फे आमचं म्हणणंही घेतलं आणि आमचं युक्तिवादही झाला आज कोर्टामध्ये। त्या युक्तिवाद संपूर्ण काही त्या घटनाक्रम आहे या पूर्ण व्यवहाराचं हे सविस्तर निर्माण न्यायालयासमोर ठेवण्यात आलं आणि आता प्रकरण न्यायालयासमोर असल्यामुळे त्याबाबत जास्त आता म्हणजे फेटाळणार की नाही फेटाळणार हे आता थोड्या वेळात कळेल। परंतु या प्रकरणामध्ये अरविंद बावके यांना पॉवर ऑफ अटर्नी दिलं ते नेमकं काय आहे सोप्या भाषेत सगळं? अरविंद बावके यांना कल्पना खरात हिने व्यवहार करण्याच्या 1 दिवस आधी शिर्डी राहता येथे येऊन 1 दिवस आधी पॉवर ऑफ अटर्नी करून दिलं की माझ्या वतीने तुम्ही उद्या इथे हजर राहा आणि 23 तारखेला माझ्यासाठी माझ्या लाभात सदर जमिनीचा व्यवहार आहे
तो व्यवहार, खरेदी खताचा व्यवहार तुम्ही करून घ्या आणि तदनंतर माझ्यासाठी MOUवरती सही करा आणि माझ्यासाठी ही खरेदी खत हा दस्त पलटून देण्याकरता त्याच दिवशी परत आमच्याकडून मूळ मालकाला जमीन परत विकण्याकरता साठे खतावर देखील माझ्या वतीने तुम्ही सही करा, असं त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी 1 दिवस आधी अरविंद बावके यांना करून दिलेला आहे. पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे संगीता खरात कल्पना खरात यांनी अरविंद बावकेला सर्व अधिकार दिले होते की रावसाहेब गोंदकर यांची जमीन ही आमच्या वतीनं तू विकत घे, अशा पद्धतीने झालं. मग ह्या प्रकरणामध्ये नंतर ती जमीन जे पॉवर ऑफ अटर्नी दिलं किंवा बावके समोर आले, त्यानंतर सोनवणेंचा पण त्यामध्ये उल्लेख आहे. ह्या गोष्टींमध्ये कल्पना खरात ही दोषी कशी वाटते किंवा काय सांग? कायद्यासमोर एक सिद्धांत आहे, लॉ बाइंड्स द प्रिन्सिपल फॉर द ॲक्शन्स ऑफ अ पॉवर ऑफ अटर्नी होल्डर. कायदा जी प्रिन्सिपल आहे, पॉवर ऑफ अटर्नीची जी एक्झिक्युटर आहे किंवा ज्यांनी पॉवर ऑफ अटर्नी करून दिली आहे, मुखत्यारपत्र ज्यांनी करून दिलं आहे, ज्याला करून दिला आहे तो मुखत्यारपत्र धारक त्याच्या कृत्यांकरता पॉवर ऑफ अटर्नी करून देणाराच जबाबदार असतो, असं कायद्यासमोर एक सिद्धांत आहे. त्यामुळे जे पॉवर ऑफ अटर्नी कल्पना खरात हिने अरविंद बावकेला करून दिलेलं आहे, तर ते असं म्हणू शकत नाही की हे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर मी त्यांना करून दिलं आहे, तर मग जे काही कृत्य केलं ते त्यांनी केलं, माझ्या सांगण्यावर नाही केलं. कायद्याच्या दृष्टीने काय, त्यांनी जे कृत्य केलं तुमच्याकरता केलं, तुमच्या निर्देशांवरती, तुमच्या आदेशांवरती, तुमच्या सूचनेंवरती केलं. त्यामुळे तुम्ही आज ह्या गोष्टी सावली घेऊ शकत नाही की बाबा त्यांनी जे कृत्य केलं ते मला माहीत नाही, मी त्या घटनास्थळी उपस्थित नव्हते, असं तिला म्हणता येणार नाही. पॉवर ऑफ अटर्नीचा जो दस्ता आहे हा कायदेशीर दस्ता आहे, त्यांनी रजिस्टर केलेला डॉक्युमेंट आहे. आता रजिस्टर केलेला डॉक्युमेंट जर तुमच्या समोर आहे आणि तुम्ही जर स्वतःहून तो डॉक्युमेंट करून देताय, तर तुम्ही उद्या म्हणू शकत नाही की त्यांनी जे केलं ते माझ्या अपरोक्ष केलं. म्हणजे कोर्टात कल्पना खरात यांच्या वतीने हा स्टँड आहे की मला या गोष्टीची कल्पना नाही किंवा हे पुढे काय झालं, अरविंद बावकेला आम्ही राईट्स दिले होते आणि हे जे व्याज सावकारकी हा मुद्दा कसा रिलेट करतो या प्रकरणाशी? व्याजाचा मुद्दा असा आहे की खरेदी खताचा दस्त झाल्यानंतर आरोपी जे आहेत अशोक खरात आणि कल्पना खरात त्यांच्याकरता त्यांचे मुखत्यारधारक अरविंद बावके यांनी काय केलं, जे मूळ फिर्यादी आहेत ज्यांच्याकडून जमीन घेतली, खरेदी खत झालं आणि बाहेर येऊन त्या खरेदी खतानंतर MOU समजुतीचा करारनामा करून घेतला त्याच दिवशी, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय नमूद केलं की ही जी रक्कम आहे ह्या रकमेपैकी आज आम्ही जी 51 लाख रुपये रक्कम परत घेतोय आणि जी उर्वरित रक्कम जी आहे 6 कोटीपैकी 5,52,00,000 रुपये, ती रक्कम तुम्ही आम्हाला परत देईपर्यंत दर महिना 2% व्याजाने तुम्ही त्या रकमेवरती आम्हाला परतावा देत राहायचा. म्हणजे गोंदकरांनी यांना देत राहायचा, खरात दाम्पत्याला देत राहायचा. मग 2% दर 3 महिन्याला तुम्ही म्हणता, दर 3 महिन्याला तुम्ही 2% व्याजाने पैसे देत राहायचा. तर हीच सावकारकी झाली आणि याच्या बदल्यात तुम्ही सिक्युरिटी म्हणून काय घेताय, तर गोंदकरांची जमीन घेताय. तर गोंदकरांची जमीन तुम्ही सिक्युरिटी म्हणून घेताय, तर तुम्ही सरळ सरळ म्हणू शकत नाही ना की आमचा प्लेन खरेदी विक्रीचा व्यवहार आहे. तुमचा हा सावकारकीचाच व्यवहार आहे, जमीन बळगावण्याचाच व्यवहार आहे. जमीन ताब्यात घेतल्यानंतर अद्यापपर्यंत गोंदकरांना पैसे मिळालेत की नाही? जमीन खरेदी खतामध्ये त्यांनी काय नमूद केलं होतं की जमिनीचा ताबा हा खरात दाम्पत्याला दिलाय, परंतु MOU करताना आणि साठे खत करताना त्यांनी जमिनीचा ताबा जो आहे तो प्रत्यक्षात कधी घेतलाच नाही असं त्यात नमूद केलेलं आहे. त्यामुळे ताबा आज गोंदकरांकडेच आहे, परंतु त्या व्यवहाराची जे लाभाचे जे पैसे आहेत हे गोंदकरांना भेटलेले नाही आहेत, रावसाहेब गोंदकरांना हे काही भेटलेले नाही आहेत. हे पैसे आले रावसाहेब गोंदकरांच्या खात्यावर, परंतु त्यांचे जे सहकारी होते ज्यांनी त्यांना या संपूर्ण व्यवहारात फसवलं, ज्यांनी त्यांची आणि खरात दाम्पत्याची ओळख करून दिली, ज्यांनी हा संपूर्ण व्यवहार घडून आणला, त्यांनी हा एक चालाखीने आणि दुर्बुद्धीने एकदम
रावसाहेब गोंदकर यांना फसवण्याकरिता म्हणजे अरविंद भाऊके. अरविंद भाऊके आणि किरण सोनवणे त्यांनी हे पैसे गोंदकरांकडून वेळोवेळी चेकबुकद्वारे आपल्या खात्यावरती वर्ग करून घेतले. म्हणजे या पूर्ण पैशाचा लाभ कोणाला झाला? इतर सहकाऱ्यांना झाला. आज रावसाहेब गोंदकरला या पैशाचा लाभ झालाच नाही वास्तविक पाहता. तर अशा पद्धतीने आजचं हे एकंदरीत प्रकरण आहे. न्यायाधीश गुप्ता यांच्या समोर आता काही वेळात कळेलच. शक्यतो हा अटकपूर्व जामीन कल्पना खरात यांचा हा फेटाळत जाईल अशी परिसरात आणि न्यायिक वर्तुळामध्ये कायद्याची जाण किंवा समज असणारे त्यांच्या अनुभवानुसार सांगतात. त्यामुळं या खरात दाम्पत्याने केलेल्या या गैरव्यवहाराचा जर हा भांडाफोड असेल आणि पोलीस तपास अधिकारी असलेले निवांत जाधव यांनी त्यांच्या 17 मुद्द्यांमध्ये ते प्रभावीपणे मांडला असेल तर निश्चितच हा अटकपूर्व जामीन फेटाळला जाईल. अटकपूर्व जामीन जर फेटाळला तर वकील साहेब पुढची त्यांची अंदाजे स्टेप काय राहील समोर त्यांची? तर त्यांना अटकपूर्व जामीन जर माननीय न्यायालयाने फेटाळला, सत्र न्यायालयाने, जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला तर एकतर त्यांना तपास यंत्रणेचे जे अधिकारी आहेत ते त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करतील सरळ सरळ, किंवा त्यांना जर अटक होऊन द्यायची नसेल, त्यांना जर अटक त्यांची वाचवायची असेल तर या निर्णयाच्या विरुद्ध, या माननीय न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध ते माननीय नामदार उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल करू शकता. या संपूर्ण प्रकरणामध्ये रावसाहेब गोंदकर यांच्यावरती अन्याय झाल्याचं प्रथमदर्शनी जरी दिसत असलं तरी देखील पुढे चालून कोर्टात याचे युक्तिवाद, डाव प्रतिडाव वकील मंडळी कशी मांडतील त्याबाबत अद्याप आपल्याला पुढच्या सुनावण्यांवरती, पुढच्या तारखांवरती लक्ष ठेवणं गरजेचं राहील. अनुप काकडेसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, गॉडफादर मीडिया, राहता न्यायालय.